नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अखेर अटक झालेली आहे. कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आलेल्या असताना आपटेला अटक झाली. पोलिसांनी आपटेला कल्याणमधल्या घरातून ताब्यात घेतलाय. 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी आपटे हा फरार झालेला होता. जयदीप आपटेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्याय. 26 ऑगस्ट पासून फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला अटक करण्यात आली आहे. काल रात्री कुटुंबियांना भेटण्यासाठी आपटे तोंडाला रुमाल बांधून कल्याणच्या घरी आला होता. घराबाहेर असलेल्या पोलिसांनी रात्री 9:30 ते 10 वाजेच्या दरम्यान आपटेला अटक केली. कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिलाय. तर पोलीस आज आपटेला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या 7 पथकांकडून आपटेचा शोध घेतला जात होता. दरम्यान आपटेने पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलंय असा आपटेच्या वकिलांचा दावा आहे. मलाच इथे डीसीपी ऑफिसला कल्याणला आल्यानंतर समजतं की त्याला सिंधुदुर्ग रवाना केलेला आहे. तर ठीक आहे, जे माहिती मिळते त्या आधारेच आता आमची पुढची पावलं असतील आणि याच्या पलीकडे मी आता काही सांगू शकतो. आज त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच्या वेळेला तो अंधारामध्ये घरच्यांना भेटण्यासाठी चुकीची बातमी, अत्यंत चुकीची बातमी आहे. तो ठरवून त्यांनी पोलीस यंत्रणेशी सहकार्य करायचं ठरवलेलं आहे आणि त्या हिशोबाने तो आलेला आहे.